स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाच्या निमित्तानं पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बस स्थानकांवर शिवसेना पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबवण्यात येणार आहे। तब्बल 3 कोटी रुपयांची बक्षिसं या अभियानाअंतर्गत वाटण्यात येणार असून राज्यात अ वर्गात पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला 1 कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आले, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। या अभियानाचा शुभारंभ उद्या परिवहन मंत्री सरनाईक यांच्या हस्ते कुर्ला नेहरू नगर या बसस्थानकावर होणार आहे। या निमित्तानं सर्व राज्यभर प्रत्येक बसस्थानकांवर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर 3 महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकांचं मूल्यमापन होणार आहे। त्यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षण समित्या नेमण्यात आल्या असून त्यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे सरासरीद्वारे बसस्थानकांचे क्रमांक निश्चित करण्यात येतील। राज्यभरात एसटीच्या असलेल्या सर्व बसस्थानकांचे तेथील प्रवासी चढउतार संख्येच्या आधारे शहरी अ वर्ग, निमशहरी ब वर्ग आणि ग्रामीण क वर्ग अशा 3 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे। प्रथम प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटनिहाय पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा रंगणार असून अंतिम स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येईल। त्यासाठी प्रत्येक प्रादेशिक स्तरावर गटनिहाय पहिला आलेल्या बसस्थानकाचा विचार केला जाणार आहे। राज्य पातळीवर अ वर्ग गटातून पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला 1 कोटी रुपये, ब वर्ग गटातून पहिल्या येणाऱ्या स्थानकाला 50 लाख रुपये तर क वर्गात गटातून पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला 25 लाख रुपये इतक्या रकमेची बक्षिसं देण्यात येणार आहेत। या अभियानाचा शुभारंभ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते 23 तारखेला सकाळी 11 वाजता कुर्ला नेहरू नगर बसस्थानकावर होणार आहे। पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी जागा, शाडूची माती आणि विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा ठाणे महापालिका मूर्तिकारांना उपलब्ध करून देणार आहे। परंतु या मंडपांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विक्री करण्यास बंदी असणार असून तशी नियमावली पालिकेकडून तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे। पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत उच्च न्यायालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मार्गदर्शक तत्त्व आखून दिली आहेत। या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने आयोजित केलेल्या बैठकीत मूर्तिकारांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या। तसंच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी जागा, शाडूची माती आणि विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा ठाणे महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे। या घोषणेनुसार मूर्तिकारांना जागेसाठी पालिकेकडे अर्ज करावे लागणार असून त्या अर्जांची छाननी करून पालिका परवानगी देणार आहे। त्यामुळे मूर्तिकारांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेकडून एक नियमावली तयार करण्यात येत आहे। त्यामध्ये महापालिकेची परवानगी मिळण्याआधीच मंडप उभारून मूर्ती तयार करताना किंवा विक्री करताना आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करण्याचा विचार पालिका प्रशासनाकडून सुरू आहे। तसंच ठाणे महापालिकेनं मूर्ती तयार करणं आणि विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरूपात मंडप उभारण्यास परवानगी दिलेल्या मंडपांमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करणं आणि विक्री करणं बंधनकारक करण्यात येणार आहे। या मंडपांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विक्री करण्यास बंदी घालण्याचा विचार पालिकेकडून करण्यात येत आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
महापालिकेनं कचरा उचलण्यासाठी 2300 कोटींचं टेंडर काढल्याचं समोर आले। त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका आयुक्त आणि राज्य सरकारला काही प्रश्न केले। आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत महापालिका आयुक्तांना आणि राज्य सरकारला या टेंडरवरून फटकारले। ठाणे महानगरपालिकेत कचरा उचलण्यासाठी 2300 कोटींचे एक टेंडर निघते अशी जोरदार चर्चा सुरू आहे। मला प्रश्न एवढा आहे की टेंडर काढा, पण जमा केलेला कचरा टाकणार कुठे ते सांगा। आम्ही बोंबलतोय की डम्पिंग ग्राउंड कुठे? या महापालिकेला स्वतःचा डम्पिंग ग्राउंड करता आलं नाही। पंतप्रधान सांगतात की प्रत्येक घरात शौचालय असायला हवं, परंतु या शहराला शौचालयच नाही। महापालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं की शहराचा कचरा तुम्ही कुठे टाकता। कधी याच्या शेतात टाक तर कधी त्याच्या शेतात टाक असा गुन्हा आहे। या गुन्ह्यासाठी आयुक्तांना जेलमध्ये जावं लागेल। महापालिका आयुक्त लेखाजोखा तपासा, तुमच्याकडे 100 कोटी तरी आहेत का? अधिकचे काय चाललं आहे? काय पैशांचा तमाशा लावला आहे का? कुठून आणणार आहात पैसे? आज या शहरात पाणी प्यायला पाणी नाही। या शहराला कधीच धरण हवं होतं, आजही आपण भीक मागतोय। विधानसभेत आपण भाषणं केली तरी समोर बसलेले मंत्री महोदय टिंगलटावळी करण्याशिवाय काहीच करत नाहीत। ठाणेकरांच्या नळाला पाणी येत नाही आहे का तुमच्याकडे? याच्यावर उत्तर असले हे पैसे उधळण्याचे जे शौक आहेत त्यात तुम्ही सहभागी होऊ नका। हा एक स्कॅम आहे। हे 2300 कोटी रुपये कचरा नाही तर पैशांची वाहतूक करण्यासाठी आहे। पाणी नाही त्यावर कधीतरी बोलावं। पाणी नाही म्हणून आमच्या आया बहिणी रडतायत। आज तुम्ही सत्ताधीश आहात, तुम्ही शिस्तप्रिय आणि कर्तव्यप्रिय म्हणून तुमची ओळख आहे। आत्ताच या मालमसाल्यात फसू नका। कचऱ्याचं टेंडर त्वरित रद्द करा। ठाण्यातील जनतेचे पैसे झाडाला उगवत नाहीत। आम्हाला पाणीही हवं आहे, आम्हाला रस्तेही हवे आहेत आणि डम्पिंग ग्राउंडही हवं आहे, असं आव्हाड यांनी या व्हिडिओत सांगितले। आज दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावरील कॅडबरी सिग्नल जवळ एक मोठा अपघात झाला। अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जो नावाशेवा बंदरातून दहेज गुजरातकडे 17 टन केमिकल घेऊन जात होता। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं तो रस्त्यावर पलटी झाला। या अपघातामुळे कंटेनरमधील केमिकल आणि ऑइल रस्त्यावर सांडलं होतं। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनास्थळी वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी तातडीनं दाखल झाले। अपघातग्रस्त वाहन हटवण्यासाठी 2 हायड्रा मशीनचा वापर करण्यात आला। तसंच रस्त्यावर सांडलेल्या केमिकल आणि ऑइलवर माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आला। या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे 1.5 तास धीम्या गतीनं सुरू होती। मात्र कर्मचाऱ्यांच्या तात्काळ कार्यवाहीमुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली। कंटेनरमधील उरलेलं केमिकल सुरक्षितरित्या हलवण्याची जबाबदारी कंटेनर मालक आणि संबंधित कंपनीवर सोपवण्यात आली। या प्रकरणी पुढील तपास वाहतूक पोलीस करत आहेत। या घटनेत कोणतीही जीवितहानी न झाल्यानं सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला। प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथे आज रस्ता सुरक्षा अभियान 2025 आणि शासनाच्या 100 दिवसाचा प्राधान्यक्रम या कार्यक्रमाच्या अनुषंगानं प्रादेशिक परिवहन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पत्रकार परिषदेला संबोधताना हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी गेल्या साधारणतः 6 महिन्यांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागामार्फत केलेल्या उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम, वायुवेग पथकांची कामगिरी याबाबत माहिती दिली। सुमारे 1,500 चालकांची नेत्र तपासणी, 2,000 स्कूल बस चालक आणि सहवर्ती यांचं शिबिर, ब्लॅक स्पॉट सर्वे तसंच त्यातील सुधारणा, उपाययोजना, हेल्मेट वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती, सायकल रॅली, दुचाकी रॅली, महिला कार रॅली, रक्तदान शिबिर, मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांचं शिबिर, 10,000 विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा, शाळा कॉलेजेसमध्ये रस्ता सुरक्षेबाबत व्याख्यानं आदी बाबींचा यात समावेश होता। तसंच प्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून आज लेखक विजय कट्टी यांचं आजीची रस्ता सुरक्षाबाबतची गोष्ट नावानं लहान मुलांचं पुस्तक प्रकाशित करण्यात आले।
पत्रकार परिषदेसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगिनी पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, लेखक विजय कट्टी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मानसिंग खाडणे, धनंजय गोसावी, गणेश पाटील, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्तश्रुती आखायचं एकच कारण आहे, आपण दरवर्षी अभियान करत असतो, पण अभियान काही संपत नाही. एवढीच आता लोकांना विनंती आहे की हे अभियान व्हायलाच नाही पाहिजे ॲक्च्युली, कारण वाढतं अपघाताचं प्रमाण आणि आपलं महाराष्ट्र राज्य संपूर्ण भारतात अपघाताच्या बाबतीत 3 नंबरवर आहे. ते शेवटच्या नंबरला जाण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या जे काही रस्ता सुरक्षेचं अभियान आहे, जनजागृती करून लोकांपर्यंत किती जास्तीत जास्त पोहोचता येईल तेवढा प्रयत्न आमचा आहे, जेणेकरून अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि आपलं महाराष्ट्र राज्य हे शेवटच्या नंबरला जाईल एवढीच इच्छा. काय काय उपक्रम राबवलेत, जसे नेत्रचिकित्सा असेल किंवा नेत्र तपासणी असेल, असे काय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सायकल रॅली घेण्यात आली, सुपर बाईकची रॅली घेण्यात आली, महिलांची रॅली घेण्यात येणार आहे 25 तारखेला. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना मोटार वाहन निरीक्षक यांच्या मार्फत लेक्चर देण्यात आलेले आहे, ड्रॉइंगची कॉम्पिटिशन घेण्यात आलेली आहे, निबंध स्पर्धा घेण्यात आलेली आहे, घोषवाक्याची स्पर्धा घेण्यात आलेली आहे. तसेच वाहनाला कधी कधी आग लागते आपण अचानकच, तर अशा वेळेस ड्रायव्हरनी काय केलं पाहिजे याविषयी दक्षता घेण्याचं लेक्चर देखील मोटार वाहन निरीक्षक आणि फायर एक्स्टिंग्विशर जे आहे त्यांच्या मार्फतीने घेण्यात आलेले आहे. तसेच स्कूल बस जे काही चालक आहेत त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. नेत्र तपासणी करण्यात आलेली आहे, तर नेत्र तपासणी जवळजवळ 1500पेक्षा जास्त चालकांची आपण केलेली आहे आणि ज्या चालकांना त्याच्यामध्ये दोष आढळून आलेले आहे अशा चालकांना मोफत चष्मे आणि मोतीबिंदूंचं ऑपरेशन देखील एनजीओच्या मार्फत करण्यात आलेले आहे.